इतर ठिकाणप्रमाणे अकोल्यातही रेती माफियांची दादागिरी वाढत आहे। रेती माफिया विरोधात बातमी लिहिल्यामुळे रेती माफियांनी एका पत्रकारावर जीवघेणा हल्ला केलाय। या प्रकरणी चांदणी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पिंपळखुटा येथील 5 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपींनी स्थानिक पत्रकार राहुल देशमुख यांना लोखंडी पाईपने जब्बर मारहाण करून अपहरण करण्याचा प्रयत्न केला। या हल्ल्यात पत्रकार राहुल देशमुख हे गंभीर जखमी झाले आहेत। या घटनेचा पत्रकार संघटनेकडून निषेध करण्यात आला असून रेती माफियांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। मला पिंपळखुटा येथे रेती माफियांनी पाईपाच्या आधारे लोखंडी पाईपाने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला। पिंपळखुटा येथील रेती माफिया मुरुम उत्खनन करणारे यांनी जबर मारहाण करून मला गाडीत अपहरण करून बसून नेण्याचा प्रयत्न होता। किडनॅप करून मला जीवे मारण्याचा प्रयत्न होता।